कोकणामध्ये गणेश चतुर्थी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो। हिंदू परंपरेनुसार मातीची गणेश मूर्ती ही पूजनीय आहे आणि त्यामुळे कोकणामध्ये मातीच्या गणेश मूर्तींना जास्त मागणी सुद्धा असते। त्यामुळे मूर्तिकारांकडून मातीच्या गणेश मूर्ती घडवण्याचं सध्या काम सुरू आहे आणि या सगळ्याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश बुसडे यांनी। बघूयात। कोकणामध्ये गणेश चतुर्थी हा सण मोठा असतो आणि या गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रामुख्याने गणरायाची मूर्ती ही पूजली जाते आणि ती मातीचीच हवी असं प्रत्येकाचं मागणं असतं आणि त्याच अनुषंगाने आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गणपती शाळेमध्ये आहोत। तिथे गेली 25 वर्ष फक्त आणि फक्त मातीचीच गणपती बनवले जाते। काळ्या मातीची म्हणजे काळी माती आहे, चिकन माती आहे, त्याच मातीची गणपती बनवले। आपण बघतो आहेत की बहुसंख्य इथे जे आहेत त्या गणपतींना आता आकार देण्याचं काम चालू आहे आणि प्युअर ही माती आहे। गणपती शाळेचे जे मूर्तिकार आहेत ते आपल्या सोबत आहेत। काका काय सांगाल, मातीचं महत्त्व काय सांगाल? मातीचं महत्त्व म्हणजे असं आहे की मातीचाच गणपती पूजनासाठी प्रिय आहे असं आपल्या हिंदू धर्माची संस्कृती बोलते। पार्वती मातेनं आपल्या मळीच्या साह्यानं जो गणपती तयार केला तो म्हणजे गणपती आणि त्यालाच अग्रपूजेचा मान दिला म्हणून ही गणेश चतुर्थी साजरी केली जाते। व्यासानी महाभारत जे लिहिलं ते गणेश महाराजांनी लिहिलं। त्यांचा दाह झाला तो गणेश भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी आणि त्या दिवशी झाल्या कारणानं त्या दिवशी त्यांना विलेपन मातीचं विलेपन करण्यात आलं आणि ते विलेपन 11व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थी दिवशी त्यांना पाण्यात विसर्जित केलं। म्हणजे ते मांगाची माती जाळण्यासाठी त्यांना पाण्यात बसविलं म्हणून 11 दिवस हा सण आपल्या कोकणात किंवा हिंदू असलेजन साजरा करतात। आपल्या शाळेमध्ये गणपती शंकराची मूर्ती आहे, स्वामी समर्थांची मूर्ती आहे, आणखी वेगवेगळ्या अशा विष्णूच्या मूर्त्या आहेत, विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे। 1 फुटापासून 8 फुटापर्यंत मूर्त्या आहेत। त्या पूर्ण मातीच्याच आहेत। काही काम करताना अडचणी येतात? अडचणी असे येतात ना, काही थोडे अडचणी येतात, कुठे त्रासही होतो त्याच्यामुळे मातीमुळे। तो त्रास एवढा जाणवत नाही, पूर्ण गणपती जाईपर्यंत त्रास जाणवत नाही किती त्रास झाला तरी। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।